पोरो आंदोलन तर होणारच, तारीख ठरली, वेळ ठरली, ठिकाण आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वेळ सकाळी 10 वाजता आणि लक्षात घ्या वार सोमवार 6 जुलै 2026. मुख्य गोष्ट आहे आपलं ठिकाण होतं क्रांती चौक, मात्र प्रशासनानं आपल्याला परवानगी नाकारली. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आलं की बाबा त्या ठिकाणी लोक जमतील, त्या ठिकाणी वाहतुकीला कोंडी निर्माण होईल, त्यासाठी एखादा नेता असता त्यानं विदाऊट परमिशन आंदोलन केलं असतं, त्यानं कुठल्याही शिवा दिल्या असत्या, त्या चालल्या असत्या. पण इथं आपण देशाच्या संविधानाला मानणारे आहोत, आपल्याला प्रशासनात जायचं. विनंती एकच आहे पोरो, आंदोलन ठरले 6 जुलै, वेळ सकाळी 10 वाजता, ठिकाण आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर. पोलीस भरतीच्या पोरांना विनंती आहे, तुम्हाला कोणी येऊन भडकावत असेल की इथं तुमचा मुद्दा नाही, तुमचा मुद्दा आहे वयवाडीचा, तुमची भरती लवकर व्हावी. आणि जर तुम्ही इथं आले नाही तर उद्या कुठली समस्या तुमच्यावर आली तर विठ्ठल कांगणे नाही कोणताच मायकालाल मास्तर आंदोलन कसं काढतोय तेही मी पाहणार. म्हणून तुमचं काम आहे, समस्या परिपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याची आहे, प्रत्येक विद्यार्थी इथे एकटा आला पाहिजे. अरे आंदोलन करणं म्हणजे मजाक नाही. सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये बसून राहावं लागले, त्या शिक्षकांना विचारा, तिथं परमिशनसाठी झकमारे करतात. अरे इथं आरोपी सारखं आपल्याला केलं जाते, तिथं परमिशन भेटत नाही, परमिशन भेटावं लागलं, वारंवार बोलावं लागलं, त्याच्यातून परमिशन काढले. इथं नेता व्हायचं नाही, पण येणाऱ्या समस्या अतिशय बेकार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी क्लास क्षेत्रात बाजूला गेलो ना, कुठेही दुकान मांडलं तर वेगळं मोह चालतंय, मला कुठेही जाता येतंय. पण नाही, ज्या पोराच्या भरोश्यावर मी फॉर्च्युनर मध्ये फिरतो का, त्या पोराच्या नैतिकतेचा अधिकार म्हणून काहीतरी देणं लागतं, म्हणून झक मारायलो. म्हणून विनंती आहे, ह्या आंदोलनात तुम्ही पाठ दाखवली, ह्या आंदोलनात तुम्ही आले नाही. MPSC वाले हो, लॅबमध्ये तुम्हाला आम्ही आंदोलनाबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे असा कनाडोळा करून पाहता. जुनू तुमचा 1 एकर शेतीचा धुरा आम्ही गायब केलाय, गरज तुमची आहे, दुकानं तुमच्या भरोश्यावर चालत नसतात. तुम्ही आले काय न गेले काय फरक पडत नाही, पण जेव्हा अन्याय तुमच्यावर होतो झक मारून तुम्हाला आले पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मी आवर्जून टाकलंय शेवटचं आंदोलन, याच्यात तुम्ही दिसले नाही, तुमचा प्रतिसाद दिसला नाही, यानंतर घेणं देणं नाही. मलाही कमर्शियल व्हायचंय, मलाही व्यास टाकायची आहे ना, पोरांची संख्या वाढवायची, बंबाट पैसा कमवायचा आहे, गाड्यावर गाड्या बदलायच्यात. पण विनंती एकच आहे, याला जर तुम्हाला वाटलं मला घेणं देणं नाही असं तुमच्या मनात जर येणाऱ्या काळात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा मला कॉल करा, त्याचं प्रत्युत्तर हे अतिशय वाईट भेटल. म्हणून विनंती एकच आहे, इथं नेता म्हणून नाही, तुमच्या भरोश्यावर काहीतरी मी मिळवलंय. आज अडचण तुमची आहे, पेपर फुटायलेत, परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, नॉर्मलायझेशनमध्ये हुशार पोराची माती होणार आहे, त्याच्यानंतर ऑनलाईनमध्ये वेगळ्या पद्धतीनं पेपर एकमेकाकडे स्प्रेड होतील, माजुरे श्रीमंत घरच्या अवलादी नोकरी लागतील आणि गोरगरीब होतकरू अभ्यासू पोराच्या आयुष्याला घोडा लागेल. ते होऊ नये म्हणून आंदोलन आहे. या आंदोलनाचा कोणी नेता नाही, हे आंदोलन कोण्या एका व्यक्तीमुळे नाही, हे आंदोलन तुमचं आहे, तुम्हीच ते हातात घ्यायचे. या ठिकाणी आंदोलनात एखादा माईक भेटलाय, एखाद्या नेत्याबद्दल माझ्या मनात सूडबुद्धीचे विचार आहे, म्हणून पोराला पेटवायचंय म्हणून मी आगाव बोलणार नाही, तसा कोणता माईकाला मी बोलू बी देणार नाही. इथं आमचा विरोध सरकारसोबत नाही, सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत नाही, आमचा विरोध प्रशासकीय यंत्रणेला आहे, ज्यांना पेपर का घेता येत नाही. आमचा विरोध MPSC आयोगाला आहे, त्याचं काम आहे की तुम्हाला परीक्षा ऑफलाईन घेताच आली पाहिजे. आमचा विरोध ज्या खात्याचा मंत्री आहे तो त्या खात्याला न्याय देऊ शकत नाही, आमचा विरोध त्या खात्याच्या मंत्र्याला आहे. आमचा विरोध सरकारला नाही, आमचा विरोध सरकारमधल्या स्पेसिफिक कुठल्या व्यक्तीला नाही. म्हणून आवर्जून विनंती आहे, आंदोलनाची तारीख ठरली, वेळ ठरलाय, ठिकाण ठरलंय, यावेळेस तुम्ही जर पाठ दाखवली तर येणाऱ्या काळात कुठलाही मास्तर तुमच्या भरोश्यावर तुम्हाला एकत्र करण्याचा धाडस करणार नाही. म्हणून बाळांनो, आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी कृपया एकत्र या. आंदोलन म्हणजे सहज नसते. मी परभणीहून जर हे पोरं घेऊन येत असेल तर तुमचं काम आहे त्या ठिकाणी तुम्ही एकत्र यावे. माझ्याकडे पोलीस भरतीचे पोर आहेत, पण त्या पोराला वाघ करत असतो, वाघ, कळलं का? अरे ज्याचा मास्तर वाघ आहे का, त्याचं पोरग बी वाघासारखंच असलं पाहिजे. आणि ते काम कांगणेसर करतात. म्हणून तिथल्या शिक्षकांना विनंती आहे, ह्या आंदोलनाला पाठ फिरू नका, ह्या तुमच्या विद्यार्थ्यावर होणारा अन्याय आहे. मागल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये चिपचा प्रॉब्लेम आठवा, कळलं का? पेपर तुमचेही इकडे तिकडे जाऊ लागले ते आठवा. त्याच्यानंतर 1600 मीटरमध्ये मार्क कमी पडू लागले तेव्हा तुम्ही फोन कोणाला करू लागले तेही आठवा. ह्या प्रत्येक मागण्यावर विचार व्हावा, विद्यार्थ्याची ताकद सरकारला कळावी, मीडियानं आपल्याला उचलावं आणि या बहिऱ्या झालेल्या सरकारला आपला आवाज ऐकू यावा. यासाठी बाळांनो आपल्याला एकत्र यायचं. एवढ्या पोटतिडकीनं बोलून आई शपथ सांगालो, आम्हाला नेता व्हायचं नाहीये. पण लाखो विद्यार्थी फोन करतात, सर असा मुद्दा आहे, आता PMCचा मुद्दा आहे, स्टेनोग्राफरचा मुद्दा आहे,
कळलं का? पोलीस भरतीच्या वाढीचा मुद्दा आहे, तलाठी भरतीतल्या सावळ्या गोंधळांचा मुद्दा आहे, मृदा जलसंधारणचा सावळा गोंधळ आहे, त्याच्यानंतर वनरक्षक पेपर फुटीचा मुद्दा आहे, अलीकडे टीईटी पेपर फुटीचा मुद्दा आहे, देशात गाजलेल्या नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे, 13-14 पोरांनी केलेल्या आत्महत्याचा मुद्दा आहे. याच्यासाठी आपण जागं व्हायचं नाही. थूस आला तुमच्या जिंदगीवर. आता एकत्र आले नाही, नेक्स्ट टाइम काँग्रेस सर कुठल्याच आंदोलनात नसणार. हा शब्द आहे. महाबी नवीन बॅच येतील, मी बी मॅरेथॉन घेईल, भंबाट पैसे छापल, गाडीचा काच कधी खाली करणार नाही, हाही शब्द द्यालो. हे आंदोलन तुम्ही फक्त नकारा, येणाऱ्या काळात तुम्हालाही काँग्रेस सर देखील नाकारतील, हा शब्द द्यालो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे पोटात आहे तेच पोटात ठेवत असतो. कळलं का? कुठली गोष्ट प्रखरतेनं मांडायसाठी एकच आहे. छान वाक्य होतं काल परवा मीडियात गाजलेलं, त्यासाठी माय नेक आणि बाप एक लागतो, ती भूमिका सदैव ठेवत असतो. विद्यार्थ्यासोबत नाही, विद्यार्थ्याच्या पुढं एक पाऊल, ह्याच भूमिकेत आहे. तुम्हाला नाही पटलं, नाही आले तरी चालतं, पण येणाऱ्या काळात जेव्हा तुमच्यावर अडचण येईल तेव्हा काँग्रेस सर देखील त्या आंदोलनात नसतील, तुमच्या सोबत नसतील, हाही शब्द इथून द्यालो. म्हणून ठिकाण आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, वेळ सकाळी 10 वाजता, दिनांक 6 जुलै, वार सोमवार. मी आलोय, तुम्हाला पण यायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.